corner, many Dhol Tasha Pataks have started their practicing performance. Many young people have contributed to the social cause to help those in need. This year, one of the groups is Yuva Vadya Pathak, where they are contributing 10 needy students of Ahilya Devi High School by contributing rupees 40,000 for their education fees. Right now, we are at the Omkareshwar Ghat, where Yuva Vadya Pathak's daily practice sessions have been conducted. Right now, we have with us Advocate Anish Padekar of Yuva Vadya Pathak. Let's understand and talk to him what this initiative is about. सो दादा, या उपक्रमाबद्दल काय सांगाल? अहिल्या देवीच्या मुलींना तुम्ही 10 मुलींना तुम्ही 40,000 अमाऊंट ही कॉन्ट्रीब्यूट करणार आहात, तर नक्की काय हा इनिशिएटिव्ह आहात आणि काय सांगाल याबद्दल? आम्ही युवा वाद्य पथकाचं हे 16वं वर्ष आहे. यावर्षी आम्ही असं ठरवलं की जे काही आपण सराव शुभारंभ करतो त्याला जो काही खर्च होऊ शकतो तर तो खर्च टाळून त्या खर्चातून आपल्याला काय सोशल कॉज करता येईल. जेव्हा आम्ही सगळ्यांची चौकशी केली, आमच्या चर्चेने ते असं कळलं की आपण कुठल्या तरी शाळेतल्या मुलींची फी भरू. मग मी अहिल्यादेवी शाळेत चौकशी केली असता असं कळलं की तिथल्या काही मुली या गरजवंत आहेत आणि संकलित शिक्षण शुल्कातनं त्या मुलींची फी भरली जाते. मग आम्ही तो इनिशिएटिव्ह घेतला. आमच्या काही मित्रांनी पण त्याच्यात आम्हाला सहकार्य केले. म्हणजे जो काही सराव शुभारंभाचा खर्च आहे, अवास्तव खर्च, तो खर्च टाळून आणि त्यात काही आमच्या मित्रांनी सहकार्य करून अशी जी रक्कम आमची जमा झाली ती आम्ही उद्या अहिल्यादेवी शाळेला देणार आहोत. आधी असं काही उपक्रम केला आहेत का तुम्ही? काही पहिलीच वेळ आहे? गेली 16 वर्ष युवा वाद्य पथकाची स्थापनाच ह्या गोष्टीसाठी झाली आहे की व्रत समाजसेवेचे माध्यम ढोल ताशा पथकाचे. मग याच्या माध्यमातून पुस्तक दहीहंडी असेल, ज्याच्यातनं आजपर्यंत 2 लाखाहून अधिक पुस्तकं गोळा होऊन महाराष्ट्रातल्या विविध तालुक्यात ग्रंथालय सुरू झालेली आहेत. अभिनव वाद्यपूजन नावाचा आमचा उपक्रम असतो जो आता येत्या 1 तारखेला आहे, ज्याच्यात आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व पथकांचं पूजन करतो. या व्यतिरिक्त आमचा पथकातला आमचा एक सहकारी जो 4 वर्षापूर्वी अनफॉर्च्युनेटली एक्सपायर झाला, त्याच्या स्मरणार्थ आम्ही स्कॉलरशिप देतो. आणि या व्यतिरिक्त पण वर्षभर ब्लड डोनेशन असेल, SDP डोनेशन असेल, एखादं असं कळतं की बाबा ह्या मुलाला काहीतरी वह्या पाहिजेत, स्कॉलरशिपची पुस्तकं पाहिजे, ड्रॉइंग बुक पाहिजे, स्टेशनरी पाहिजे, असे विविध उपक्रम पथकाच्या माध्यमातून सुरू असतात. यावर्षीपासून आम्ही युवा ग्रीनेथॉन नावाचा उपक्रम सुरू केला आहे. पथकातल्याच मुलांचे ज्यांचे वाढदिवस होतात ते वाढदिवस साजरे कसे करतो आम्ही, तर शेवटच्या रविवारी आम्ही भेटतो आणि प्रत्येक मुलाला आम्ही एक झाड देतो, देशी झाड, आणि ते झाड त्यांनी वाढवायचे वर्षभर. त्याच्यातून जो झाड चांगलं वाढवेल ते झाड आम्ही पुढच्या वर्षी इथेच लावणार आहोत आणि ती आमची स्पर्धा असेल. आणि या उपक्रमामुळे आजच्या यंग जनरेशनला, म्हणजे पथकातल्याच यंग जनरेशनला कसं माइंडसेट एक डेव्हलपमेंट होईल असं तुम्हाला वाटतं? आता तुम्ही बघत असाल, आता रिसेंटली याच आठवड्यात जेनझी आणि जेनझींनी काय करू शकतात हे आपण बघितलं. मुळातच या सगळ्या तरुणाईची जी ऊर्जा आहे ती एखाद्या सकारात्मक कार्यक्रमात आपण जेव्हा लावतो किंवा एखाद्या विधायक ध्येयासाठी लावतो ते अजून जास्त प्रमाणात त्याच्यासाठी त्यांच्या इनिशिएटिव्ज येतात. म्हणजे मी प्रामाणिकपणाने हे कबूल करतो, एखादी गोष्ट जी आम्हाला सुचती आहे आमच्या जनरेशनला किंवा एखादी करण्याचा जो आमचा स्पीड असतो त्याच्या डबल स्पीडनी ही मुलं कामं करतायत. त्याच्यामुळे आमच्या पथकात पण तुम्ही म्हणजे 70% मुलं ही जेनझी आहेत. पण या जेनझीला आपण जेनजी म्हणजे जनरेशन ऑफ गणेशोत्सव याच्यात आणून समाजासाठी काही चांगलं करता येईल का, याचं जेव्हा आम्ही वारंवार मुलांशी चर्चा केली किंवा त्यांच्या पालकांशी पण चर्चा केली तेव्हा त्याचा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. आणि ही सगळी तरुणाई या वर्षभरात वेगळ्या उपक्रमांमध्ये आम्ही लावण्याचा प्रयत्न करतो. एक छोटंसं तुम्हाला उदाहरण सांगतो. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा हा घाट स्वच्छ करायला सुरुवात केली. आता आगामी काळात जसं मुलांना हे असेल तसं थोडं नदीपात्र, मग अजून नदीपात्राचा विस्तार वाढवत ही स्वच्छता कशी करता येईल हे आमच्या डोक्यात आहे. आणि शेवटचा प्रश्न, तुम्हाला आत्ता या उपक्रमानिमित्त पुणेकरांना काय आव्हान कराल? मला मनापासून पुणेकरांना असं आव्हान आहे. कधी असं होतं, म्हणजे हे मला पण कळालं की काय गरज आहे फी भरायची, कोण ना कोणतरी भरत असेल, एवढ्या मोठ्या संस्था आहेत. पण जेव्हा आम्ही अहिल्यादेवीत चौकशी केली, एकल पालक म्हणजे एखाद्या मुलीला फक्त आई किंवा वडील आहेत, काहींचं असं आहे की वडिलांची ट्रीटमेंट चालू आहे, आई बेड रिडन आहे किंवा कुठेतरी धुणं भांड्याची कामं करते, वडील रिक्षा चालवत आहेत, यांच्या सगळ्यांसाठी ती 4,000 रुपये फी पण ही खूप मोठी आहे. तर डायरेक्टली तुमच्या जवळची जी कुठली शाळा असेल, मराठी मिडियम पण का, तर
फी न भरल्यामुळे लोक ॲडमिशन मागे घेत आहेत आणि त्याच्यामुळे पटसंख्या कमी होती. आपण उगीच काहीतरी घडल्यानंतर मराठी का टिकत नाही, मराठी भाषा का लोक बोलत नाही, याच्यापेक्षा जर का मराठी मीडियममध्ये ज्यांना जायचं आहे त्यांना जर का आपल्याला मदत करता आली तर म्हणजे आव्हान करण्याएवढं मी मोठं नक्कीच नाही. पण असं माझी विनंती नक्की आहे की जेवढ्याकडे जास्तीत जास्त मुलांच्या फिया तुम्हाला भरता येतील त्या भरा. आम्ही मुलींच्या शाळा याच्यातच निवडल्या की असंही गव्हर्नमेंट लाडक्या बहिणींना प्रमोट करते, त्यामुळे म्हटलं आपण पण आपल्या लाडक्या बहिणींना प्रमोट करू. Right now we have one of the members of the Yuva Vadya Pathak. So let's understand what does she wants to say about this initiative. So madam, काय सांगाल या इनिशिएटिव्ह बद्दल and what is your take on it? ओके, फर्स्टली माझं नाव साक्षी, मी ढोल वादक आहे पथकामध्ये आणि माझं हे दुसरंच वर्ष आहे. पण एकूण मी जेव्हापासून या पथकात आले ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींसाठीची जी सिक्युरिटी आहे ती या पथकामध्ये आहे. म्हणजे असं नाही आहे की फक्त एक सिक्युरिटी, पण मुलींना कितीतरी प्रॉब्लेम्स असतात, त्या बाबतीत सुद्धा कन्सर्न्ड आहेत सगळे. दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पथक आहे ते अनेक उपक्रम राबवतो. म्हणजे मी याच्या आधी म्हणजे ॲक्टिव्हिटीजमध्ये होते, पण मी जेव्हा पथकात आले ना तेव्हापासून मी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायचा चान्स मिळाला. फॉर एक्झाम्पल लास्ट 5 to 6 months झाले आम्ही एक ग्रीनथॉनचा प्रकल्प हे करतो आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येकाचा मंथली जो बर्थडे असतो ना त्या मुलांना मंथ एंडला आम्ही बोलवतो आणि त्यांना एक स्मार्ट गिफ्ट करतो. जे की आपण पर्यावरणाच्या बाबतीत सुद्धा खूप म्हणतात ना, म्हणजे एक कन्सर्न आहोत आपण प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत. दुसरी गोष्ट म्हणजे पुस्तक दहीहंडी म्हणून आपण एक उपक्रम आहे जो गेले 15 वर्षाच्या अधिक जास्त झालं असेल की आपण राबवतो. सो तोही खूप सुंदर आहे. SP कॉलेजला असते ती दहीहंडी. आणि त्यातल्या त्यात आत्ताची म्हणजे सगळ्यात प्राऊड मुवमेंट म्हणजे आत्ता पथकाचाच म्हणजे आपण बाहेरच्या पथकांमध्ये पाहिलं शुभारंभाचा जो खर्च असतो तो टूर असतो, लाईट्स असतात, या सगळ्या गोष्टी आपल्या पथकाने टाळल्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की अनावश्यक खर्च टाळून अहिल्यादेवी शाळेतील मुलींचे पालकत्व घेतले आपण. म्हणजे जो एक्स्ट्राचा खर्च तो काही केला नाही आहे, अगदी साधेपणाने आपण शुभारंभ म्हणतात ना सेलिब्रेट केला आहे. आणि खूप प्राऊड मी एक वादक म्हणून आणि मी या पथकात आहे म्हणून मला ही खूप प्राऊड मुमेंट आहे. हे मला म्हणजे खूप छान आहे. या पथकामध्ये नक्कीच सगळ्यांनी सहभागी व्हावं हीच माझी इच्छा आहे.